नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 10वी साहित्यशास्त्र असे या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे. आणि या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण साहित्याचं स्वरूप या पहिल्या पाठाचं पुनरावलोकन करत आहोत. त्यामध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं पौवर्त्यांनी सांगितलेल्या साहित्याचं स्वरूप काय किंवा काव्याची विशेष कोणती, काव्याच्या कोणत्या व्याख्या त्यांनी केल्या त्या पाहिल्या. पाश्चात्यांनी काव्याच्या कोणत्या व्याख्या केल्या आणि त्यांनी साहित्याचं काव्याचं स्वरूप कोणतं आहे, कसं आहे ते सांगितलं. मराठी साहित्यातला साहित्य विचार आपण पाहिला, कारण आपण पौवर्त्याचाही विचार पूर्णपणे अंगीकारला आणि पाश्चात्याची कल्पनाही आपण आत्मसात केली. त्यातून मराठी साहित्य विचारधारा तयार झाली आणि ती विचारधाराही आपण थोडक्यामध्ये मांडलेली आहे, सांगितलेली आहे. त्यानंतर ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेषही आपण पाहिले. त्यानंतर या पाठातला एक शेवटचा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य यातला फरक. ललित वाङ्मय आणि शास्त्रीय वाङ्मय किंवा ललितेतर वाङ्मय यामध्ये आशयाचा मूलभूत फरक आढळतो. ललित साहित्याचा घाट आशय अभिव्यक्ती ही शास्त्रीय वाङ्मयापेक्षा वेगळी असते. ललित वाङ्मयाचे आशय व अर्थ बदलतात, तर शास्त्रीय वाङ्मय हे अखंडित असते. कारण ललित वाङ्मयातलं लेखन हे सुसंबंध विषयाशी बांधलेले व विशिष्ट दर्जा प्राप्त झालेले असते. सर्वच प्रकारच्या रचनेला वाङ्मय हा शब्द वापरला तरीही त्यात दोन टोक आपणास पाहावयास मिळतात. एका टोकाला बालकवीची फुलराणी सारखी कविता दिसते, तर दुसऱ्या टोकाला भूमितीसारखा एखादा सिद्धांत, बीजगणितातले एखादे समीकरण यासारखे लेखन आढळते. फुलराणीच्या शब्दातून बालकवीच्या कवी मनाचा ठसा उमटलेला दिसतो, कारण ती संपूर्ण बालकवीची प्रतिभा निर्मिती, काव्य निर्मिती आहे. त्यात आगळे वेगळे भावविश्व आहे. परंतु शास्त्रीय किंवा ललितेतर साहित्य वस्तुनिष्ठ असते, व्यक्तिनिरपेक्ष असते. त्यात भावनेचा अंशही असू शकत नाही आहे. बीजगणितातलं समीकरण किंवा फुलराणीतली कविता ह्या संपूर्ण नवनिर्मितीच आहेत, वाङ्मयच आहेत. पण यात नेमका फरक कोणता आढळतो हे आपणास फुलराणी कविता वाचत असताना कवीचं व्यक्तित्व, कविमनाची चाहूल, कवितेच्या शेवटी कविमनाचा बराच परिचय झालेला पाहायला मिळतो. बीजगणितातल्या समीकरणातील शब्द आणि चिन्हे ते मन व्यक्त करू शकत नाही, त्या मनाचे रंग धारण करू शकत नाही. लेखकाचे व्यक्तिमत्व त्या सूत्रावरून प्रकट होत नाही, तर अप्रकटच राहते. शब्दचिन्ह त्या निर्मात्याच्या मनाबद्दल काहीच सांगू शकत नाहीत. यामध्ये अनन्यसाधारण वस्तुनिष्ठ ज्ञान शब्दांकित झालेले असते, त्याची वस्तुनिष्ठता पराकोटीला पोहोचलेली असते. म्हणून ललित वाङ्मय आणि शास्त्रीय वाङ्मय किंवा ललितेतर वाङ्मय यामध्ये फरक आहे. पहिला फरक, ललित साहित्य व्यक्तिनिष्ठ असते, तर ललितेतर साहित्य हे वस्तुनिष्ठ असते. आपण आत्ताच बालकवीची फुलराणी आणि बीजगणितातलं समीकरण पाहिलं. यातून आपल्याला समजतं की व्यक्तिनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता. दुसरा फरक आहे, शास्त्रीय साहित्य हे आणि शास्त्रीय साहित्यातले सत्य हे चिरकाल टिकणारे असते. वाङ्मय सत्य मात्र क्षणामध्ये बदलून जाते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते,
सूर्य पूर्वेला उगवतो किंवा 2 × 2 4 त्रिकालबाधित सत्य आहे. काळ कितीही निघून गेला तरीही हे सत्य मात्र चिरकाल टिकणारे आहे. पण वाङ्मयामध्ये तसं नसतं. कलावंताच्या प्रतिभेचा विलास वाङ्मयामध्ये दिसून येतो, ललित साहित्यामध्ये दिसून येतो. कारण कलावंत हा प्रेयसीला कधी चंद्र म्हणतो, कधी कळी म्हणतो, तर कधी सरिता संबोधतो. हे सत्य चिरकाल टिकू शकत नाही. तिसरा मुद्दा आहे, ललित साहित्यात कल्पनेची उत्तुंग भरारी असते, तर ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्यात कल्पनेला वाव नसतो. संध्येच्या खिडकीत येऊन ही हसवी तारका असं संध्या रजनी कवितेमध्ये बालकवी म्हणतो. कल्पनेचा, भावनेचा फुलोरा ललित साहित्यात आपल्याला पाहायला मिळतो, पण ती कल्पना शास्त्रीय साहित्यामध्ये असूच शकत नाही. चौथा मुद्दा आहे, शास्त्राचा हेतू ज्ञान देणे, ज्ञान मिळवणे असतो, तर ललित वाङ्मयाचा हेतू सौंदर्य जाणून घेणे आणि सौंदर्य निर्माण करणे हा आहे. खरं शास्त्रीय साहित्य वस्तुनिष्ठ, बुद्धिनिष्ठ असते. जगातील गोष्टीचे विश्लेषण करणे ही तिची प्रकृती आहे. निश्चित अर्थता हा शास्त्रीय वाङ्मयाचा गाभा आहे. म्हणून ज्ञान देण्याचं आणि ज्ञान मिळवण्याचं काम शास्त्र करतं, तर ललित वाङ्मय हे सौंदर्य जाणून घेणे आणि सौंदर्य निर्मिती करण्याचं काम करतं. पुढचा मुद्दा आहे 5वा, शास्त्रीय साहित्यातील शब्द वाच्यार्थ दर्शवितात, तर ललित वाङ्मयातील शब्द लक्षार्थाने आणि व्यंगार्थाने नटलेले असतात. 6वा मुद्दा असतो, शास्त्रीय वाङ्मय शिळं होतं, तर ललित वाङ्मय चिरतरुण असतं. शास्त्रामध्ये एकदा प्रयोग झाला, पटवून घेतला, पुन्हा पुन्हा करून पाहिला की पुन्हा त्यातला आनंद निघून जातो. कारण एकदा गोष्ट पाठ झाली, 2 × 2 4 म्हटलं की संपलं. त्यानंतर बेएकेचा पाडा पाठ झालं की संपलं. पण शास्त्रीय वाङ्मय त्यामुळे शिळं होतं. पण ललित वाङ्मयाचं तसं नाही आहे. प्रत्येक वाचनागणूत एक नवा आनंद या रसिकाला मिळत असतो. हा आनंद कधीच न संपणारा असतो. शेक्सपियर किंवा कालिदासाचे ग्रंथ आजही अमर का आहेत? रामायण महाभारत अमर आहे, कारण ते कधीच शिळं होत नाही आहे, चिरतरुण असतं. 7वा मुद्दा आहे, शास्त्रीय साहित्यात शब्दाला महत्त्व असते, तर ललित वाङ्मयात शब्दविण संवाद साधण्याला महत्त्व दिले जाते. शास्त्रामध्ये शब्द बदलला की त्याचा अर्थ बदलतो. एका शब्दाला त्यात महत्त्व असतं. पण ललित वाङ्मयात शब्दविण संवादही साधण्याचा प्रयत्न केला जातो. डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका, जादूगिरी त्यात पुरी येत उभे राहू नका. डोळ्याच्या खानाखुणा किंवा अनेक खानाखुणा या दृष्टिकोनातून शास्त्रीय साहित्यातलं हे रूप आपणाला पाहायला मिळतं. म्हणून या ललित साहित्यामध्ये शब्दविण संवादही साधता येतो. 8वा आहे, ललित वाङ्मय हे मनोरंजन करते, तर शास्त्रीय वाङ्मयाचा हेतू मनोरंजन करणे हा नव्हे. शास्त्र ज्ञान देणे आणि ज्ञान मिळवण्यासाठी काम करत असतं. वस्तुनिष्ठता त्यामध्ये असते, व्यक्तिनिष्ठता नसते. म्हणून मनोरंजनाचा हेतू त्यामध्ये नसतो. ललित वाङ्मयामध्ये मात्र मनोरंजन हे खूप असतं. पुढचा मुद्दा आहे, ललित वाङ्मयाला अनेक पैलू असतात, तर शास्त्रीय किंवा ललितेतर वाङ्मयाला एकच पैलू असतो. ललित साहित्य हे अष्टपैलू असते. दर वाचनागणित नित्य नूतन नवा आनंद त्यातून मिळतो. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, ही बीची कविता. कारण प्रत्येक वाचनागणित नवा आनंद देत असते. ललित साहित्याचा पैलू एकच असतो. एकदा अर्थ प्राप्त झाला की ज्ञान देणे एवढाच शास्त्राचा अर्थ असतो.
ज्ञान मिळाले की तिथला अर्थ संपतो. वाचनागणित वेगळा आनंद त्यातून होत नाही. पुढचा 10वा मुद्दा आहे ललित वाङ्मयात निश्चित सिद्धांत नसतात, तर शास्त्रीय किंवा ललितेतर वाङ्मयामध्ये निश्चित सिद्धांत असतात. ललित वाङ्मयाला निश्चित सिद्धांत नसतात, पण शास्त्रीय वाङ्मयाला सिद्धांत असतात, नियम असतात. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, दगड वर फेकला तर खालीच येतो. 7 सक्क 42, 3 चौक 12 हे सूत्र आहे गणिताचं. निश्चित सिद्धांत असतात. पण 3 चौक 13 हे पद्माकर डावरे यांचं नाटक आहे ललित साहित्यात, आणि 7 सक्क 43 ही किरण नगरकरांची कादंबरी आपण साहित्यामधून पाहतो, वाचतो. पुढचा मुद्दा आहे ललित वाङ्मयाचा प्रांत हा अमर्याद असतो, तर ललितेतर वाङ्मयाचा प्रांत हा मर्यादित असतो. ललित साहित्य स्थळ, काळ, परिस्थिती, दिशा याचे बंधने झुगारून देते. ललित वाङ्मयाचा प्रांत हा अमर्याद असतो. ते साहित्य आव्हानात्मक असते. स्वतःवर कुठले बंधने लादून घेत नाही. रामायण महाभारत ही महाकाव्याचे प्रयोग अमेरिकेत होतात, जगात होतात. कारण मानवी जीवन संबंध जगामध्ये सारखे आहे. सुख दुःख, हसणे रडणे या सर्व भावभावना संबंध जगात सारखे आहेत. म्हणून साहित्य हे अमर्याद असे बंधमुक्त असते. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकात ललित वाङ्मयाचा संचार असतो. जिथे विज्ञानाची क्षमता संपते त्याच्याही पुढे वाङ्मयाचा प्रांत पसरलेला असतो. हे साहित्य भरभक्कम असतं. शास्त्रीय साहित्य मात्र भक्कम चौकटीत बंदिस्त असतं. त्याचा प्रांत मर्यादित असतो. निश्चित सिद्धांत असतात, त्यापलीकडे ते जाऊ शकत नाही. स्वतःवर बंधने घालून घेणं, बंदिस्त राहणं, एवढंच काम त्याचे. हॅम्लेटचे प्रयोग भारतात झाले, मेघदूत, शाकुंतलचे प्रयोग परदेशात झाले. यावरून ललित वाङ्मयाची अमर्यादतेची व्याप्ती आपणाला दिसून येते. ज्ञानेश्वरीतील पसायदान, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही साने गुरुजींची कल्पना सागरासारखं विशाल रूप घेणारी आहे. विश्वाचे आव्हान पेलण्याचं सामर्थ्य ललित साहित्यामध्ये असतं. नदीचा धर्म आहे प्रवाही राहणे, मग ते कोणाला मिळेल याचा विचार, पाणी ती कोणाला मिळेल याचा विचार ती करत नाही. सूर्यप्रकाश देतो म्हणजे पंचतारांकित हॉटेलात जास्त आणि झोपडीत कमी असे त्याचे स्वरूप नसते. सूर्य जसा विशाल अमर्याद आहे, तसे ललित साहित्याचा प्रांतही अमर्याद आहे. पुढचा मुद्दा आहे ललित साहित्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. शास्त्रीय साहित्याला मात्र स्पष्टीकरणाची गरज लागते. कारण कुठलाही सिद्धांत असो, कुठलेही सूत्र असो, ते सहस्पष्टीकरण पटवून द्यावं लागतं, तरच ते पटत असतं. पण ललित साहित्याचं तसं नसतं. कारण एखादी कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र पटवून देण्याची गरज नाही. ती वाचल्यानंतर, अनुभवल्यानंतर समजते. आर्किमिडीजचे तत्व मात्र समजावून सांगताना स्पष्टीकरण कमी पडण्याची शक्यता असते. शास्त्राची तत्वाची प्रयोगासहित कृती करून दाखवली पाहिजे. शास्त्रीय साहित्याला पूर्वज्ञानाची स्पष्टीकरणाची गरज असते. ललित वाङ्मयाला तशा पद्धतीची गरज मात्र नसते. शास्त्रीय वाङ्मय हे बुद्धिनिष्ठ असते, तर ललित वाङ्मय हे भावगम्य असते. बुद्धिनिष्ठता हा शास्त्रीय वाङ्मयाचा विशेष आहे.
शास्त्रीय वाङ्मयातील एखादा विचारवंताचा अर्धवट राहिलेला सिद्धांत तेवढीच वैचारिक बैठक असलेला दुसरा बुद्धिमान शास्त्रज्ञ या विचारवंत पूर्ण करू शकतो. बौद्धिक क्षमतेला शास्त्रामध्ये महत्त्व असते. शास्त्रज्ञ भावनाविवश झाला की शास्त्र संपूर्ण ललित वाङ्मयात त्याचे पदार्पण होते. यात बुद्धिनिष्ठतेला महत्त्व असते. शास्त्रातील विविध वायूचे प्रयोग, नवीन सिद्धांत, तत्व हे फक्त बुद्धिवान माणसालाच जमतात. परंतु ललित वाङ्मय हे भावनांना आव्हान करत असते. एका कलावंताच्या मनातील कल्पना, या भावना इतर कलावंताला जाणता येत नाहीत आणि त्या पूर्णही करता येत नाही. गडकऱ्यांचं राजसन्यास हे अपूर्ण नाटक कोणताही कलावंत पूर्ण करू शकला नाही. कारण ललित साहित्य त्या त्या कलाकृतीवर त्या त्या कलावंताचा ठसा उमटवीत असतं. शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला महत्त्व नाही, बुद्धीला महत्त्व आहे. एखाद्या रोग्याचे ऑपरेशन करत असताना डॉक्टर जर भावनाविवश होऊन रडू लागला तर ऑपरेशन पूर्ण होऊ शकत नाही. येथे बौद्धिक कौशल्यपणा लावून रोगाचे निदान काढून ऑपरेशन पूर्ण करावे लागते. आपण एखादी कलाकृती या नाटक पाहताना विनोद झाल्यास हसतो, करून प्रसंगी आपले अंतःकरण दुःखी होते. म्हणजे हे मात्र साहित्यामध्ये पाहायला मिळते. आईची आठवण ही माधव जुलेन यांची कविता वाचताना रसिकांचे डोळे भरून येतात. ललित साहित्य हे भावनाप्रधान आहे. अशा प्रकारे शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय याच्यातील फरकाचे स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. दोघांच्याही प्रकृतीमध्ये भिन्नता जाणवते. ललित साहित्यकृतीतून कलावंत या त्याचे मन डोकावलेले असते, पण शास्त्र हे वस्तुनिष्ठ असल्याने त्यात व्यक्तिमनाचा स्पर्श नसतो. ललित साहित्य हे देशकाळ परिस्थितीच्या पलीकडे जाऊन सर्वांना आनंद देते, पण शास्त्रीय साहित्य रुक्ष, कठीण, बोजड असते. ललित साहित्य सूचक, कल्पनाप्रचूर, नवनिर्माणक्षम, भावनाप्रधान, तर शास्त्रीय वाङ्मय शास्त्रज्ञाच्या विवेचनाच्या पलीकडे जाऊन साहित्याचे विवेचन करावे लागते. कथा, कादंबरी, नाटक, कविता, ललित निबंध, नाट्यछटा इत्यादी सर्व वाङ्मय हे ललित वाङ्मय, तर बीजगणितातील भूमिती, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पदार्थविज्ञान हे शास्त्रीय वाङ्मय. आगरकर, टिळक, परांजपे यांनी लिहिलेले जे निबंधात्मक लेखन आहे त्यांचा समावेश ललित वाङ्मयात करावा की शास्त्रीय वाङ्मयात करावा असा पुष्कळदा आपल्यासमोर प्रश्न पडतो. कारण त्या लेखनात शास्त्रीय व ललित अशा दोन्ही वाङ्मय प्रकाराचे वैशिष्ट्य आढळतात. शास्त्रीय वाङ्मयाचा तर्कधिष्ठितपणा यात आहे व ललित वाङ्मयाचा कल्पना विस्तारही यात आढळून येतो. म्हणून हे दोन्ही लेखन वाङ्मयाचा सीमारेषेवर पडते. हाच निष्कर्ष येथे काढावा लागतो. वाङ्मयाचा अभ्यास मूलतः ललित वाङ्मयाचा अभ्यास ठरतो. मूलतः म्हणण्याचं कारण एवढेच की वाङ्मयाचा आपणास निबंध, चरित्र, आत्मचरित्र यासारख्या ललित आणि ललितेतर अशा दोन्ही वाङ्मयाच्या सीमारेषेवर पडणाऱ्या लेखनाचाही विचार करावा लागतो. इथं ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य किंवा ललितेतर साहित्यातला फरक आपण जाणून घेतला. जवळपास हा प्रश्न दरवर्षी परीक्षेला येतो, म्हणून जरा तो महत्त्वाचा वाटला आणि डबल सविस्तर मी ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पहिलं प्रकरण संपूर्ण पाहिलेलं आहे, डबल पाहिलेलं आहे. साहित्याचं स्वरूप पाहत असताना पौरात्यांनी सांगितलेल्या काव्याच्या व्याख्या, काव्याची लक्षणे आपण पाहिली आणि पाश्चात्यांनी सांगितलेली काव्याची कल्पना, काव्याच्या व्याख्या आणि काव्याचे विशेष आपण पाहिले. दोन्हीमधला काय साम्यभेद आहे तोही आपण पाहिला.
ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेषही आपण मागं पाहिलेले आहेत. एकूणच हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. याचं पुनरावलोकन आपण केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. चांगल्या पद्धतीचे मार्क्स पडण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं चिंतन वाचन असावं. मी 3 प्रकरणं आत्तापर्यंत शिकवलेली आहेत. ती तिन्ही प्रकरणं व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपल्या तिकडं टाकलेली आहेत. त्याच्या नोट्स तुम्ही त्याचंही वाचन करावं. कारण वाचन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अभ्यास महत्त्वाचा आहे. करा. चांगले मार्क पाहिजे असतील तर त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी केली पाहिजे. उद्याच्या तासिकेमध्ये पूर्णपणे आपण प्रयोजन विचार संपवून टाकू आणि तिसऱ्या पिरियडमध्ये आपण शब्दशक्ती विचार हे प्रकरणाचं पुनरावलोकन करू. हे तिन्ही प्रकरणाचे पुनरावलोकन झाल्यानंतर आपणाला 2च प्रकरणं आता राहिलेली आहेत. एक भारताचं रससूत्र आणि साहित्याची भाषा. ते दोन्ही प्रकरण सविस्तरपणे आपणाला पाहायचे आहेत. ती दिवाळीच्या सुट्ट्या झाल्यानंतर आपण पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.